महागाईचा पुन्हा भडका. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. मुंबईत सिलेंडरची किंमत 912 रुपयांवरून 941 रुपयांवर. महागाईवरून शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा. सातत्याने होणाऱ्या दरवाढीचा सामान्यांच्या जीवनावर परिणाम. पवारांकडून केंद्रावर हल्लाबोल. प्रस्तावितांना धडा शिकवण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीचा सदस्य होण्यास तयार. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं मोठं वक्तव्य. सोबतच कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन दिल्याचंही स्पष्ट. बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणी एबीपी माझाचा मोठा इम्पॅक्ट. पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन पाटील निलंबित. वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मात्र अजून कारवाई नाही. जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी. 9 जूनपर्यंत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात पावसाचा जोरदार अंदाज. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करून माहिती. राज्यात 353 पैकी 181 तालुक्यांवर एल निनोच्या प्रभावामुळे यंदा दुष्काळाचं सावट. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर योग्य नियोजन काम सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती.